मकर संक्रांत 2024 संपूर्ण माहिती। तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला। इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की आपल्या मराठी सणांनाही सुरुवात होते आणि त्यामध्ये सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत 2024 ची संपूर्ण माहिती मराठीमध्ये घेणार आहोत। त्यामध्ये संक्रांत कशावरून आली आहे, कोणते वस्त्र परिधान केले आहे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल। संक्रांतीचे फळ, पुण्यकाल, कोणकोणते दान द्यायचे आहेत, वज्रकामे, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असताल तर लगेच सबस्क्राइब करा। यावर्षी सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे। ते 13 किंवा 14 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं। मात्र नेहमी हा सण 15 जानेवारीला साजरा केला जातो। तेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। संक्रांतीचे फळ रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 म्हणजेच शके 1945 पौष शुक्ल 3 उत्तरात्री 2:42 सूर्य मकर राशीत प्रवेश करेल। संक्रांतीचा पुण्यकाल हा सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सकाळी 7:17 पासून सायंकाळी 6:20 मकर संक्रांत विशिष्ट कारणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे। तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे। हळदीचा टिळा लावलेला आहे। वयाने वृद्ध असून बसलेली आहे। वासाकरिता दुर्वा घेतलेली आहे। चित्रांना भक्षण करीत आहे। जातीने ब्राह्मण आहे। भूषणार्थ सोने धारण केले आहे। वार नाव घोरा नक्षत्र नाव मोहोदरी असून सामुदाय मुहूर्त 15 आहेत। ती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल। संक्रांतीचा पूर्वकाल द्यायचे दान, नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गुळ, तिळगुळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावी। संक्रांतीमध्ये वज्रकामे, दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवा ही कामे करू नये। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत कशावर आली आहे अशी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।